नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण दुष्काळाविषयी जाणून घेतलं. सध्या आपल्या राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि म्हणूनच दुष्काळाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे किंवा दुष्काळी स्थिती जाहीर करण्याच्या बाबतीतले नेमके निकष काय आहेत आणि एकदा जर का दुष्काळ जाहीर केला ना तर तिथे नेमक्या कुठल्या सोयी सवलती मिळू शकतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आणि त्याचबरोबर या पुढच्या कालखंडामध्ये अवकाळी पाऊस येऊ शकतो का किंवा रब्बी हंगामाचं नियोजन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती किंवा मार्गदर्शन आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. आणि या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेतली, ते असं की आपला भारत देश हा यावर्षी म्हणा किंवा एकंदरच अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे, जगामध्ये अव्वल क्रमांकाचा आहे. तेव्हा कुठेही दुष्काळ पडला ना तरी अन्नान्नदशा अजिबात होणार नाही, हाही दिलासा आपण त्यातून घेतला. तेव्हा मंडळी, अशाच जर का वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर विश्वासार्ह माहिती तुम्हाला हवी असेल ना तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचवायला पाहिजे आणि त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही मंडळी, सध्याच्या एका ज्वलंत समस्येवरती आपण विचार करणार आहोत. मंडळी, सध्या आपल्या भारत देशामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांचं जगणं एका विचित्र दहशतीखाली अडकलेलं आहे. या बाबतीतली नेमकी वस्तुस्थिती काय आहेत, या बाबतीतले न्यायालयाचे निर्णय काय आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका काय आहे किंवा ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षणाअंतर्गत ग्राहकांचे ह्या बाबतीतले नेमके हक्क किंवा अधिकार काय आहेत किंवा एकंदरच ह्या समस्येवरती उपाय नेमके काय शोधायचे आहेत याविषयीची आज आपण माहिती करून घेणार आहोत. मंडळी, एक लक्षात ठेवा, कुठल्याही समस्येची उकल करत असताना त्या बाबतीतली संपूर्ण वस्तुस्थिती आणि जागरूकता असणं अत्यंत आवश्यक आहे. काल जो अनुभव माझ्या मिस्टरांना आला, काल रविवार, ते टाइम्स आणायला परिहार चौकमध्ये निघाले होते. मागून एका कुत्र्याने येऊन त्यांचा पायाचा वचका घेतला आणि ते डायबेटिक पेशंट आहेत. रविवार असल्यामुळे बरीचशी हॉस्पिटल बंद होती. त्यांना ते गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यायला लागली. त्याचे साईड इफेक्ट्स असतात, किती सफर करणार, त्याला पण काही लिमिट आहे. ऐकलत मंडळी, सकाळी पेपर आणायला म्हणून बाहेर गेले, मागून येणाऱ्या कुत्र्यांनी चावा घेतला. आता याच्यामध्ये ह्यांची काय चूक आहे? आणि असे प्रसंग हल्ली वारंवार घडत आहेत, त्यातूनच अनेकांच्या जीवाला धोका सुद्धा झालेला आहे. माणसांकडे लक्ष देत नाहीयेत, परंतु प्राण्यांकडे मात्र लगेच लक्ष दिलं जातं. आता सोसायटीमधील लहान मुलं आहेत, किती आमच्याकडे तक्रार येतात की त्यांना फाडलेले कुत्र्यांनी. शाळेतनं आला मुलगा तर त्याला फाडलेलं आहे, त्याचं दप्तरात खाल्लेलं आहे. किंवा झोमॅटो स्विगीची लोक आहेत, त्यांचे अन्न कॅरी करत असतात ते, तर त्यांच्यावर हल्ला करतात कारण त्यात अन्न असतं. तर नॉनव्हेज अन्न असतं, त्याचा वास येणार रस्त्याने जाताना आणि त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ले केलेत. मग त्यांची चूक काय आहे? तर ते गरीब आहेत लोक म्हणून ते धंदा जो काय करतात तो गाडी घेऊन जातात आणि लोकांना डिलिव्हरी करतात. का? तर त्यांची पोट भरण्यासाठी. आणि त्यांच्यावर जर कुत्र्यांनी अटॅक केला तर त्यांना मात्र काहीच करता येत नाही कुत्र्यांना. हा फार वाईट परिस्थिती आहे आणि कॉर्पोरेशननी याच्यात लक्ष घातलं पाहिजे.
सांगा कसं जगायचं, कणत कणत का रडत रडत. मंडळी, सध्या आपल्याला जगण्याच्या अनेक समस्या आहेत. त्यातच या विचित्र समस्येनं आपल्या सगळ्यांना ग्रासलेलं आहे. याच्यावरती उपाय काय तेही शोधण्याची गरज आहे. खरं तर हा असा प्रश्न पडायलाच नाही पाहिजे. मानवी वस्तीमध्ये किंवा मानवी समाजामध्ये आपण निर्भयपणे राहायला पाहिजे, हा तर साधा सरळ विचार आहे. इतर प्राण्यांवरती दया प्रेम दाखवायला पाहिजे, तेही खरं आहे. पण आपण दया प्रेम दाखवून सुद्धा समोरचे जर का आपल्यावरती हल्ला करत असतील तर आपण याच्यावरती काय करायला पाहिजे, हाच मोठा गहन प्रश्न सर्वांना पडलेला आहे. त्याविषयीचे उपाय काय आहेत ते आपण जाणून घेऊ. पण तत्पूर्वी ह्या समस्येवरती ग्राहक म्हणून आपले काय नेमके हक्क आहेत ते समजून घेऊया. आता असं आहे, आपला फोन आहे हा ऑनलाईन आपण त्यांना उत्तर देतो. तरी साधारण आठवड्यातनं एक 4-5 केसेस तरी ऑनलाईन विचारणा होती की आमच्या सोसायटीत कुत्र्यांनी चावलं आहे आम्हाला, आपण सोसायटी विरुद्ध काय करतो का, कारण सोसायटीने त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे असं तसं. तर सगळ्या ग्राहकांना एक मी ग्राहक पंचायत म्हणून आवाहन करतो की 2022ला एक गुडगावच्या ग्राहक आयोगाने एक निर्णय दिलेला आहे की कुत्रं चावलं, त्यातमध्ये कसं होतं की ते पाळीव कुत्रं होतं. पाळीव कुत्रं चावल्यानंतर त्या कॉर्पोरेशनची जबाबदारी असते की कोणची कुत्री इथं राहायला पाहिजे त्यांना, कारण लायसन्स कॉर्पोरेशन देतं. आता भटक्या कुत्रे जे आहेत त्यांच्याकडं पण पाहण्याचं काम हे कॉर्पोरेशनचं आहे, कारण तर प्रत्येक ग्राहक हा कॉर्पोरेशनचा टॅक्स पेयर आहे, त्यामुळं तो ग्राहक आहे. त्यामुळं त्याची जबाबदारी जे सुरक्षित त्याचं जीवन जगणे किंवा सोसायटीत राहणे, रस्त्याने चालताना त्याला काही अपघात होऊ नये म्हणून फुटपाथ जसे असतात तसेच कुत्र्यांनी चावा घेऊ नये अशी पण तरतूद आहे खरं तर त्यात. त्यामुळं त्या केसमध्ये अशीच एका महिलेला कुत्रं चावलं म्हणून केस दाखल झाली. त्यात 2 लाख रुपये दंड कॉर्पोरेशनवरती लावलेला आहे ग्राहक आयोगाने. तर आम्ही लोकांना हेच सांगतो की तुम्ही कॉर्पोरेशनला लिहा, कॉर्पोरेशन विरुद्ध तुम्ही ग्राहक आयोगात जाऊ शकता. पुणे जिल्हा ग्राहक आयोगामध्ये किंवा ज्या ज्या जिल्ह्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहेत सगळीकडं जिल्हा आयोग आहेत, तिथे अप्रोच व्हावं आणि ह्याची डिमांड करावी. या समस्येविषयी आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दाद मागू शकतो. मंडळी, ह्या जगामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहेच. मुद्दा असा आहे की मानवाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसंच प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. प्राण्यांना देखील अन्न निवारा पाहिजेच असतो. मनुष्याला देखील अन्न वस्त्र निवारा हवाच असतो. पण झालंय कसं की श्वानांचा जो आकडा आहे तो वाढत चाललेला आहे, त्यामुळे एक प्रकारचा असमतोल निर्माण झालेला आहे. आणि मनुष्याचे जे अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, ते राज्यघटनेतून आलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामधनं आलेले आहेत आणि ते फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत. ते ह्युमन राईट्सशी निगडीत आहेत की ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ सुरक्षित परिसर, सुरक्षित जीवन. आणि श्वान असू द्यात किंवा इतर प्राणी असू द्यात, त्यांचे जे अधिकार आहेत ते प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स आणि तत्सम कायदे जे आहेत त्याच्यातून त्यांचे अधिकार आलेले आहेत. आणि ते अधिकार कमी नाही आहेत, पण ते अधिकार मनुष्याला जे अधिकार आहेत त्याच्यापेक्षा वरचढ नाहीत. मंडळी, जेव्हा आपण जंगलराज ही संकल्पना जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिथे कुणीही कुणावरही हल्ला करत असतो, कोणाचंही भक्षण करत असतो आणि त्याच्यावरती आपण जीव हा जीवस्य जीवनम असं आपण म्हणतो. त्यातही या सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धीने श्रेष्ठ असलेल्या मानव प्राण्यांनी स्वतःसाठी वेगळी मानवी वस्ती तयार केली, मानवी समाज तयार केला आणि हा समाज सुविहित चालावा म्हणून वेगवेगळे नियम कायदे कानूनही केले, जे मानवाला गृहीत धरून केलेले होते. आणि त्यामध्ये प्राण्यांवर दया दाखवणं हेही होतं. प्रेम दाखवायला पाहिजे याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण शेवटी सर्वायवल ऑफ फटीग हा पण एक मुद्दा आहे. आपण कोणाला किती प्रेम द्यायचं ह्याच्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत. प्राणीमात्रावर दया करायचं हे तर सगळ्या आपल्या संस्कृतीमध्येच शिकवलं गेलं. आपण दगडाची, झाडाची, प्राण्यांची, सगळ्यांची पूजा करतो.
पण ते जर आपल्या अंगावर शेकत असेल तर माणसाने कितपत त्याला हे करावं. ज्यांना पाळायचं आहे, खाऊन घालायचं आहे, त्यांनी आपापल्या ह्याच्यापर्यंत करावं. कोणाचीच त्याला हरकत नाही, जबाबदारी घ्यावी. आणि असा जर कुत्रे, ही जर भटकी कुत्री येऊन एखाद्या माणसाला मागून चावत असतील किंवा काही गाड्यांवर लोक जात असतात, त्यांना ही लोक, ही कुत्री मागे त्यांच्या मागे धावतात, कोलमडून ॲक्सिडेंट्स होतात त्यांचे बऱ्याच वेळा त्यांना वाचवायला जाऊन. म्हणजे त्यांचा उद्देश त्या कुत्र्यांना वाचवायचा हाच असतो. मरेपर्यंत माणूस, हीच भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की आपण दुसऱ्यांना जपावं. पण ह्याचा कितीपर्यंत आपण हे करून घ्यायचा हे आता आपण सगळ्यांनीच ठरवायचं आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना कुत्रा हा आवडतोच, मानवाचा तो सच्चा सोबती सुद्धा आहे. पण सध्या मात्र हा समतोल पूर्ण बिघडलाय. त्याला मुख्य कारण भटक्या कुत्र्यांची अफाट संख्या. एका आकडेवारीनुसार भारतात 6 कोटीपेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. दरवर्षी 2 कोटी लोकांना ते चावतात. WHO अहवालानुसार जगात रेबीजने मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी 36% मृत्यू भारतात होतात. त्यातही 30% ते 60% मृत्यू हे 15 वर्षांखालील मुलांचे आहेत. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडे किंवा शेल्टर होम तयार करणं, यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणं, यासाठीही ठिकठिकाणी योजना आहेत. पण तरीही ही संख्या वाढतीये. कुठलीही कृती असते सरकारची, तिचं ऑडिट होत असतं. कुठे खर्च असतो, काय असतं, त्याचं ऑडिट होत असतं. आता ह्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या प्रोग्राम करता काय ऑडिटची व्यवस्था आहे आणि कोण ऑडिट करतंय, किती खर्च होतोय, कुठल्या कुत्र्यांचं ऑडिट नसबंदी झालेली आहे आणि तरी देखील कुत्र्यांची संख्या का वाढते, याच्यावरती कोणी निरीक्षण ठेवून आहे का, लक्ष ठेवून आहे का, याचा काही अहवाल आहे का? का लोकल बॉडी जी कृती करण्याकरता जबाबदार आहे तीच जी रिपोर्ट सादर करते त्यालाच आपण खरं म्हणून ग्राह्य धरून चालायचं. या समस्येवरती नुकताच पंजाब आणि हरियाणा राज्याच्या न्यायालयाने काही निर्णय दिलेला आहे. पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक अतिशय वेगळा निर्णय दिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक डॉग बाईटला, म्हणजे भटक्या कुत्र्याच्या दाताच्या एका चाव्याकरता लोकल बॉडीने, म्हणजे तिथल्या कॉर्पोरेशनने 10,000 रुपयाची तिथे एक प्रकारची कॉम्पेन्सेशन देण्याचा आदेश दिलेला आहे. नागपूरच्या खंडपीठाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या 2021-22मध्ये असा निर्णय दिलेला की ज्यांनी भटक्या कुत्र्यांचं पालनपोषण करायचं आहे किंवा त्यांना खाऊ घालायचं आहे, अशा व्यक्तींनी त्या भटक्या कुत्र्यांचा दुसऱ्यांना कोणालाही उपद्रव होऊ नये म्हणून ह्या भटक्या कुत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी येऊन जावं. पण अर्थात याच्यावरती अतिशय मान्यवर व्यक्ती ज्या पार्लिमेंटमध्ये आहेत त्यांनी लगेच उपहासात्मक ट्विटर केलं आणि त्याच्यात म्हटलं की हा निर्णय टिकणार नाही. आणि लगेच ज्या प्राणी प्रेमी संघटना आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अर्थात सुप्रीम कोर्टाने हा जो भाग आहे त्या निर्णयाचा त्याला डिलीट केलं आणि नंतर मग हा विषय प्रलंबित राहिला. श्वान प्रेम हे मानवाच्या मूलभूत हक्कांच्या आड येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय कर्नाटक न्यायालयाने दिला आहे. जेव्हा अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुढे येऊ लागला तेव्हा कर्नाटक हायकोर्टने असं म्हटलेलं आहे की श्वानप्रेम हे मानवांच्या मूलभूत अधिकार आणि हक्कांच्या आडवे येऊन करू शकत नाही. त्यानंतर देखील हा प्रश्न आणि हा जो उपद्रव आहे हा एक गंभीर स्वरूप घेतच राहिला. या बाबतीमध्ये 2001 कायद्याचे रूल कालबाह्य झालेले असल्यामुळे आता 2023चे नवीन रूल लागू करण्यात आले आहेत. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय वेगवेगळ्या खंडपीठाने दिलेले आहेत. प्रश्न येऊन थांबतो कुठे
मार्च एप्रिल 2023मध्ये 2001चे जे रूल्स आहेत ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स हे कालबाह्य झाले आणि 2023चे नवीन रूल्स हे इम्प्लिमेंट करण्यात आले. आता हे इम्प्लिमेंट करण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेचे ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स मागवण्यात आलेले. अनेक लोकांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या. त्यांच्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात होत्या, ऑब्जेक्शन्स लिखित स्वरूपात होते. त्याच्यावरती काहीही उपाययोजना म्हणा किंवा त्याची काही दखल न घेता 2023चे हे रूल्स पुढे रेटण्यात आले असं दिसत आहे. आणि त्याच्यात काही तरतुदी अशा आहेत 2023च्या ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्सच्या की त्या अतिशय घातक आहेत. त्यामुळे ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 ह्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीज चॅलेंज करण्यात आलेली आहे. मंडळी, कुत्र्यांनी हल्ला केला किंवा कुत्रा जर का चावायला आला आणि त्यातला तुम्ही प्रतिकार केला आणि ते प्रतिकार करत असताना कुत्र्याला काही इजा किंवा दुखापत झाली ना, तर तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जातो. समजा एखादा कुत्रा चावायला आला म्हणून स्वरक्षणाकरता त्या कुत्र्याला समजा त्यांनी काही केलं आणि चुकून त्या कुत्र्याला काही झालं तर आजच्या परिस्थितीमध्ये त्या मानवावरती, मनुष्य प्राण्यावरती गुन्हा दाखल होतो आहे आणि ते गंभीर गुन्हे आहेत. परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आता नजीकच्या काळामध्ये अशा घटना झालेल्या आहेत की गाडी चालवत असताना कुत्र्याला धक्का लागला आणि कुत्र्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. पण त्यामुळे वाहन चालकावरती FIR रजिस्टर झालेला आहे. त्यामुळे पूर्वी आपल्याला फक्त वाहन चालवताना आपल्यासमोर कोणी मनुष्य प्राणी येऊ नये आणि त्याचं काही बरं वाईट होऊ नये एवढा विचार करावा लागत असं आता प्राण्यांचाही विचार करायला लागतो आहे. पूर्वी आपण करत होतो नाही असं नाही, पण आता त्याचा एक प्रकारचा अतिरेक झालेला आहे. मंडळी, या नाण्याची दुसरी सुद्धा बाजू आहे, श्वानप्रेम. हे जे सगळे श्वानप्रेमी आहेत ना, या साऱ्या कुत्र्यांची काळजी घेतात, वेळप्रसंगी त्यांना मदत करतात, त्यांच्यावरती प्रेमही करतात. पण कुठलंही प्रेम स्वतःच्या जीवाला घातक असेल तर ते योग्य आहे का, हाही विचार करण्याची गरज आहे. की स्वतःची सुरक्षा ही तर सर्वप्रथम आहे. मग त्याच्याकरता त्यांनी आवाज उठवणं हे त्यात गैर काय. पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहायचं म्हटलं तर आपण ज्या संस्था, स्वयंसेवी संस्था आहेत आणि जे श्वान प्रेमी आहेत ते कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जे लोक आवाज उठवत आहेत ह्या प्रश्नाकडे, त्यांना अतिशय वेगळ्या रंगाने समाजामध्ये प्रस्तुत करतात की हे लोक मूक प्राण्यांच्या विरोधात आहेत. हे लोक निसर्गाच्या विरोधात आहेत, निसर्गाच्या नियमांच्या विरोधात आहेत आणि आपल्याला कसं ह्या मूक प्राण्यांच्या बरोबर सहजीवन जगता आलं पाहिजे, एकत्र जगता आलं पाहिजे, हे कसे समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि मग हे आवाज उठवणारे कसे क्रूर आहेत अशा पद्धतीने एक चित्र रंगवण्यात येतं. त्यामुळे ह्याचा शेवट असा होतो आहे की समाजामध्ये दोन कंपू तयार होतात. ओके, दोन प्रकारचे कॅम्प्स तयार होतात. एक स्वतःला श्वान प्रेमी म्हणतात आणि तेच बाकीच्या सगळ्यांना श्वानांचे शत्रू म्हणतात. सत्य परिस्थितीमध्ये श्वानांचं शत्रू कोणीही नाही. कोणालाही त्यांच्याबद्दल द्वेष, आकर्ष, शत्रुता नाही. पण हा प्रश्न जो आहे ह्या अशा सामाजिक गुंतागुंतीच्या संवादामुळे किंवा एक प्रकारच्या एकमेकांकडे बघण्याच्या संशयाच्या वृत्तीमुळे किंवा चुकीच्या अर्थ लावण्यामुळे हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. मंडळी, पूर्वी जर का आपण भटके कुत्रे जर का बघितले असतील ना, तर ते कुठेतरी केविलवाणे, बारीक, रोगट किंवा सतत अन्नाच्या शोधामध्ये असे आपल्याला दिसायचे. पण हल्लीचे जर का तुम्ही हे कुत्रे बघितलेत ना, तर हे सशक्त असतात, पोसलेले असतात. म्हणजेच ह्यांना खाद्यान्न नक्कीच मिळत असतं. मूक प्राण्यांना खाऊ घालणे हा विषय पुष्कळांकरता जिव्हाळ्याचा आहे. पुष्कळशा धर्मामध्ये त्यांना मूक प्राण्यांना खाऊ घालणे म्हणजे पुण्याचं काम करणे वगैरे असे विषय आहेत. त्याच्याबद्दल कोणाचं काही वाईट मत नाही किंवा दुमत नाही, करावं.
पण आपण एकदा बारकाईने समजा याचं विश्लेषण केलं या विषयाचं, तर रात्री 11 ते पहाटे 3पर्यंत शहरातील अनेक भागांमध्ये चांगल्या चांगल्या 4 व्हीलर्स 2 व्हीलर्सवरनं हे NGOचे कार्यकर्ते येतात आणि मोठ्या मोठ्या पोत्यातनं किंवा भांड्यातनं नॉन व्हेजिटेरियन मांसाहार हा आणतात आणि दर रात्री या प्रत्येक भागातल्या कुत्र्यांना ते खाऊ घालतात. आता एवढं महागडं खाणं कुठून येतं? एवढा मनुष्य बळ ह्यांना अर्थपुरवठा कुठून येतो? आणि ह्याच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे? यांना याच्यातून काय मिळतं? ह्या सगळे प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळवायचं. मंडळी, दिवसेंदिवस ही समस्या अत्यंत जटिल होत चाललेली. तसं बघितलं ना तर आपल्या ह्या गोजीरवाण्या साथीदारावर प्रेम करावं अशीच प्रत्येकाची आंतरिक उर्मी आहे. त्यातूनच ह्या साऱ्यांना शत्रू मानण्यासाठी कोणाचंही मन तयार नाहीये, हेही तितकंच खरं आहे. पण या साऱ्यांकडून दर क्षणाला हल्ले होत आहेत. लहान मुलं असतील, महिला असतील, वृद्ध असतील, डिलिव्हरी बॉय असतील, पादचारी असतील किंवा 2 व्हीलरवरून फिरणारे अनेक जण असतील, यांना सतत या भीतीच्या सावटाखाली जगायला लागतंय. आणि म्हणूनच आता दात कोणाकडे मागायची? आम्ही लोकांना हेच सांगतो की तुम्ही कॉर्पोरेशनला लिहा, कॉर्पोरेशन विरुद्ध तुम्ही ग्राहक आयोगात जाऊ शकता. पुणे जिल्हा ग्राहक आयोगामध्ये किंवा ज्या ज्या जिल्ह्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहेत, सगळीकडं जिल्हा आयोग आहेत, तिथे अप्रोच व्हावं आणि ह्याची डिमांड करावी. मंडळी, हे सगळं समजून घेतल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं का, कुठल्याही समस्येवरचे उपाय शोधत असताना त्याबाबतली वस्तुस्थिती जी असते ना ती आपण जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. या समस्येविषयी आपण जागरूक होणंही आवश्यक असतं. दाद नेमकी कुठे मागायची हेही आपण समजून घेणं आवश्यक असतं. त्यातूनच सर्वांनी एकत्रितपणे ह्याही समस्येवरती तोडगा काढण्याची गरज आहे. अर्थात आपल्या ह्या मानवी वस्तीमध्ये आपल्या मानवाचे अधिकार शाबूत राहावेत यासाठी आता आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगानं मंडळी, आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. रयतेचे दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार मी प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीमुळे अनेकांचे लाभ होऊ शकतात किंवा होतही आहेत. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.